जय जय राम कृष्ण हरी. माझ्या बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो, आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026. आजचा प्रवचनाचा विषय आहे नाम अवयुक्त अंतकरणाने आहे. आता आपल्यातल्या काही लोकांना वाटते देवाची गरज फक्त काही वेळाच पडते, जसे की परीक्षा सुरू होण्याच्या 5 मिनिटे आधी किंवा माझ्यासारखी कुठलीच प्रॅक्टिस नसताना प्रवचन देण्याची वेळ आली. पण संत सांगतात देवाची गरज ही फक्त सत्कारात नाही, तर ती रोजच्या जीवनात लागली पाहिजे. काही लोकांना आज देवाची गरजच वाटत नाही आणि हे खरंही आहे, कारण आजकाल लोकांना देवाची गरज कमी आणि मोबाईल चार्जरची आवश्यकता जास्त वाटते. चार्जिंग 5% आली की जीव कसा ढगाळ होतो. माणूस देवाबद्दल म्हणतो अभी तो रात जाम है, तो बात इतना काम है, कभी मिली फुर्सत को है देखा जाएगा, भगवान के बारे में सोचा जाएगा. आणि तो कसा मला आज देवाची गरज वाटत नाही, तर काही लोक म्हणतात मला देवाचं नामस्मरण घ्यायला कोणी वेळच नसतो. आणि असे म्हणणारे लोक व्हॉट्सॲपवर मात्र कुटुंबातील 50 मेसेज पाठवायला मात्र वेळ काढतात. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेल्या महाराज सांगतात, बाबांनो, तुमचे हे खरे असले तरी देवाची गरज कशी वाटेल याचा विचार तुम्ही करावा. तुम्ही नाम घ्यायची सुरुवात करावी. एखादा नाम घ्यायला सुरुवात केली की हळूहळू मनाला जाणवलं की आपण बाहेरूनच जगतो, पण आपण पूर्ण रिकामे आहोत. नाम अवयुक्त अंतकरणाने न घेता त्याचे कारणे म्हणजे माणसाच्या अंगातील मनातील राग, अहंकार, लोभ आणि सर्वात मोठी आग म्हणजे मी बरोबर आणि बाकी सगळे चुकले. संत म्हणतात अशी आग बुजवायची असल्यास नामाच्या पाण्याचा मारा देखील हा हवाच. जितकी बुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. काही लोक म्हणतात नाम घेण्यात माझे मन लागत नाही, जप होत नाही. माझी प्रिय पत्नी सौ सुनीता चहा गोड झाला नाही म्हणून त्यात अजून 2 चमचे साखर घालते आणि म्हणते अहो अजून चहा गोड वाटतच नाही. मी तिला सांगतो अगं तू चहामध्ये कितीही चमचे साखर घातली आणि चमच्याने ढवळली नाहीस तर तो चहा तुला गोड लागेल का? तुला चहा गोड कसा लागेल? संत सांगतात नामाचं देखील असंच आहे. फक्त साखर टाकून ठेवली तर ती खाली बसते. नुसतं तोंडाने नाही, चमच्या मनाने ढवळलं ती मग नामामध्ये उभायचं. म्हणून नाम घेताना प्रेम जरी वाटत नसले तरी नाम घेण्याचा सराव मात्र करायला पाहिजे. नामाशिवाय दुसरे सत्य नाही, दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय घाबरत नाही. आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने नाम घेण्याचे प्रेम वाटते, नाम घेण्यात वाटते. तीर्थात तीर्थपण, देवात देवपण आणि गुरुस गुरुपण आपण आपल्या भावनेनेच देतो.
बंधूंनो आणि माझ्या भगिनींनो, जसे तीर्थावर जाऊन जर मला शंका असेल, अहंकार असेल आणि फक्त फोटो काढायचा उद्देश असेल, तर ते तीर्थ फक्त पाणी नाही, तर त्या तीर्थात जर श्रद्धा असेल, नम्रता असेल, भाव असेल, तर तेच पाणी अनुभूत होते. देव बाहेर नाही, देव आपल्या भावनेतच आहे. भाव असेल तर घरात बसूनही गंगा स्नान होऊ शकते. भाव नसेल तर गंगेपुढी मारूनही मन शांत राहते. नामाचे सुद्धा असेच आहे, असे संत सांगतात. पुढे मित्रांनो संत सांगतात, साधू कसा ओळखावा? फक्त कपडे, दाढी, माळ, भाषण यावरून साधू ठरत नाही. पण साधू ओळखायचा मार्ग काय? तर त्याचे उत्तर संत गुंतवणेकर महाराज देतात. त्या व्यक्तीच्या सानिध्याने, सहवासाने, त्याच्या संगतीने मन शांत झाले, मनपणा कमी झाला, वाईट विचार थांबले, नामाची ओढ लागली, तर तो साधू म्हणून ओळखावा. तोच खरा साधू. जीवनात परमार्थ साधायचा असेल तर नाम हे सर्वात मोठे साधन आहे. भाव हे सर्वात मोठे धन आहे. मनात नामाविषयी प्रेम उत्पन्न होईपर्यंत नाम घेणे सोडायचे नाही. भावमुक्त अंतकरणाने भगवंताचे नाव घेतल्याने, नामस्मरण केल्याने, नाम जप केल्याने आपल्या जीवनातली कुठलीही शंका, कामे, संकटे यांचे निवारण शीघ्र होते. चला तर आजपासून आपण ठरवूया, भगवंताचे नाव घेताना वेळ नाही, म्हणायचे नाही, भाव उत्पन्न होत नाही असे पण म्हणायचे नाही. फक्त नाम घेण्याचे सुरू करायचे. नाम घेण्यात सातत्य ठेवायचे. आणि मी जे भजन म्हणतो ते तुम्ही पण रोज म्हणायचे. नाम नाम तुझे घेता होई समाधान. नाम तुझे घेता देवा. नाम तुझे घेता देवा होई समाधान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. सूत्रधार तू विश्वाचा गूढ तुझे ज्ञान. कालगतीचे फिरविशी चक्र ते महान. मिळे मोक्ष तुझिया नामे ऐसी देशी दान. नाम तुझे घेता देवा होई समाधान. संतांनी सांगितलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न मी आज केला आहे. माझ्या सांगण्यात, माझ्या बोलण्यात काही कमी जास्त झालं असेल तर हरी नामाच्या गोडीने ते विसरून जावं. माझ्या प्रवचनात काही चांगलं असेल तर ते विठ्ठलाचे, आणि काही चुकलं असेल तर ते माझे. शेवटी माझ्या बोलण्यात काही त्रुटी वाटल्यास आपण श्रोत्यांनी मला उदार अंतकरणाने क्षमा करावी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम.